छत्रपती शिवरायांना अभिवादन करून मी परवा एक आटपाडीत भारतीय जनता पार्टीचे नेते काही विनासंविधानिक कामासाठी आटपाडी इथं आले होते. परंतु त्यांच्याकडून आमच्या महाराजांचा छत्रपतींचा अवमान करण्यात आला. तो अवमान करण्याचा हेतू त्यांचा जाणून बुजून होता असं आमचं मत आहे. आणि त्या दृष्टीनं अजूनही काही गोष्टी आम्हाला बोलाव्याशा वाटते त्या, म्हणून आज इथं बोलतोय आम्ही. खरं तर ज्या कामासाठी ते इथं आटपाडीत आले होते त्यांच्याकडे कोणतंही सध्याच्या घडीला संविधानिक पद नसताना त्यांनी इथं येऊन आमची शासनाची काही दप्तरी नोंदी तपासण्याचा त्यांना मुळात अधिकारच नाही. आणि जर त्यांना ते तपासायचंच होतं तर एखादी कमिटी नेमून ते त्यांनी तपासावं, त्याबद्दलही आमचं काही दुमत नाही. परंतु महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत असताना त्यांच्याकडून जे काही महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केला गेला त्याबद्दल मला आज असं सांगावं असं वाटतंय की ही लोक नेहमीच पूर्ण देशभर महापुरुषांचा अवमान नेहमीच करत आलेत आणि ही लोक मानायला पण तयार नसतात. जिथं जातील तिथं ही लोक महापुरुषांचा अवमान नेहमीच करत आहेत. आणि पाठीमागच्याही काही काळात त्यांनी महापुरुषाचा अवमान केलाय. खरं तर ही आपली आटपाडीची भूमी तशी साहित्यिकांची भूमी म्हणून ओळखली जाते. गदिमांच्या आणि शंकरराव खरातांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राला बरंचसं साहित्य दिलेलं आहे आणि त्यांचं योगदानही फार मोठं आहे. अशा आटपाडीची बदनामी इथं येऊन विनाकारणास्तव करणं हा सुद्धा आमच्या आटपाडीवासियांच्या वतीनं त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी समस्त आटपाडीवासियांची आणि सर्व शिवप्रेमींची त्यांनी माफी मागावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो.